जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे अप्रतिम चवीची सुवासिक नाजूक जिवतीच्या फुलाची भाजी। ही जिवतीची फुले आहेत। ही पावसाळी रानभाजी आहे। जिवतीची फुलं खूप नाजूक राहतात। ही अशी व्यवस्थित निवडून घेते। जिवतीच्या फुलांना छान सुवास राहतो। जिवतीची फुले व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने धुवून घेते। जिवतीच्या फुलांची भाजी कापून घ्यायची आवश्यकता नाही। ही भाजी अशीच फोडणी घालायची। कढई गरम झालेली आहे। त्यामध्ये तेल टाकते। तेल गरम झालं की मोहरी तडतडली की कापलेला कांदा। भाजीला खूप जास्त साहित्य लागत नाही। अगदी साधी सोपी भाजी आहे, पण तितकीच आरोग्यदायी भाजी आहे। या भाजीसाठी मी 2 कांदे कापून घेतले। कांदा व्यवस्थित झाला की 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये झाली। 1 लहान चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर। हे सर्व तेलावर व्यवस्थित होऊ देते। 1 चमचा मिरची पावडर। हे सर्व तेलावर व्यवस्थित होऊ देते। सर्व फोडणी व्यवस्थित झाली की धुतलेली जिवतीची फुले टाकून मिक्स करून घेते। एवढे फुले जरी दिसत असली तरी भाजी शिजल्यावर अगदी कमी होते। फोडणीमध्ये जिवतीची फुलं व्यवस्थित मिक्स करून घेते। चवीनुसार मीठ थोडं कमीच टाका। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। झाकण ठेवून भाजी होऊ देते। खूप कमी वेळात भाजी तयार होते। फोडणी व्यवस्थित झाल्यावर गॅसची फ्लेम कमीच ठेवावी। भाजीला पाणी टाकायची आवश्यकता नाही। वाफेवर ही भाजी होते। कांदा व तेल थोडं जास्त असलं की अप्रतिम चवीची भाजी बनते। जिवतीच्या फुलाची भाजी तयार आहे। जिवतीच्या फुलांची अप्रतिम चवीची भाजी तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता। गरमागरम वरण भात, कापलेला कांदा, लिंबू, छान जिवतीच्या फुलाची भाजी, पोळी, छान घरगुती तूप, नाजूक सुंदर सुवासिक जिवतीच्या फुलांची पावसाळी रानभाजी एकदा तरी खाऊन बघा। आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।